हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आज आपण सुरू करतोय आपला पार्ट 3 ऑफ चॅप्टर नंबर 17 मॅनमेड मटेरियल. आधीपर्यंत आपण काय पाहिलं आहे मुलांनो? मॅनमेड मटेरियल काय आहे, नॅचरल मटेरियल काय आहे, राईट. आणि अजून काय पाहिलं? तुमचं प्लास्टिक, तुमचं थर्मोकॉल. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट ग्लास. है ना, काचे बाबतीत पण आपण बघणार आहोत. ग्लास आपण खूप गोष्टी बनवलेल्या आहेत, राईट. व्हेरियस थिंग्स आर प्रेझेंट इन आवर हाऊस विच इज मेड अप ऑफ ग्लास. तुमचे काचा झाले, परत तुमच्या घरातले टेबल्स झाले, है ना. सो ग्लास इज यूज एव्हरीवेअर. तुमचे ग्लासेस, प्लेट्स वगैरे पण काचाचे असतात की नाही, डेकोरेटिव्ह गोष्टी, है ना. सो टुडे लेट्स सी ग्लास कसं बनवलं आहे. तुम्हाला माहिती आहे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की ग्लास कसं बनवलं गेलं आहे. फोनिशियन एक जागा म्हणजे ट्राईब टाईप होतं. सो तिथले जे ट्रेडर्स आहेत, तिथले जे व्यापारी आहेत, ते एकदा डेझर्टमध्ये गेले. ते कुठं गेले? डेझर्टमध्ये, वाळवंटात गेले. आणि डेझर्टमध्ये गेल्यावरती त्यांना लागली होती भूक. सो त्यांना कुक करायचं होतं काहीतरी खायसाठी. सो त्यांनी काय केलं, एक भांडं काढलं. त्या भांड्यात त्यांनी त्यांचं जेवण टाकलं आणि त्या रेतीमध्ये आग लावली आणि त्याच्यावर लाईमस्टोन म्हणून एक दगडाचा प्रकार आहे तो ठेवला आणि त्याच्यावरती ते भांडं ठेवून आग लावून कुक केलं. मग कुकिंग झाल्यावर त्यांनी ते बर्तन घेतलं, जे वेसल आहे, भांडं आहे, ते काढलं आणि खाली रेतीत ठेवलं. जसं त्यांनी रेतीत ठेवलं, थोड्याच वेळात एक ट्रान्सपरंट लिक्विड फॉर्म झालं. काय फॉर्म झालं? ट्रान्सपरंट लिक्विड. सी, इथं होती रेत, है ना. कन्सिडर दिस एज सँड. दिस इज सँड. आणि इथे असं लाईमस्टोनचे दगड होते. काय होतं? लाईमस्टोन. आणि ह्याच्यावर त्यांनी एक कढई ठेवली फॉर एक्झाम्पल, किंवा एक वेसल ठेवलं आणि ह्याच्यात फूड कुक केलं. आता इथं फूड कुक झाल्यावरती त्यांनी हे काढून इथं सँडवरती ठेवलं. आणि जेव्हा त्यांनी सँडवरती ठेवलं हे वेसल, तेव्हा सँडमध्ये एक ट्रान्सपरंट लिक्विड फॉर्म झालं. ज्याच्यापासून ग्लासची डिस्कवरी झाली. ते ट्रान्सपरंट लिक्विड जे आहे ते ग्लासमध्ये कन्वर्ट केलं. ओके, सी. कुठे गेलं? सम फिनेशियन ट्रेडर्स वेर कुकिंग इन डेझर्ट. कुठे कुक करत होते? डिझर्टमध्ये. द कुकिंग वेसल वेर सपोर्टेड ऑन लाईमस्टोन. त्या वेसल्सला कशावर ठेवलेलं त्यांनी? लाईमस्टोनवरती. लाईमस्टोन एक दगडाचा प्रकार आहे. When the cooking vessel was kept off the limestone, they observed that a transparent material has been found. जेव्हा त्यांनी ते वेसल काढून लाईमस्टोनवरून काढून वेसल खाली रेतीत ठेवलं, तेव्हा काय फॉर्म झालं? ट्रान्सपरंट लिक्विड मटेरियल. They thought that this transparent material may be formed due to heating together sand and limestone. कशामुळे फॉर्म झालं त्यांना वाटलं? हे जे लाईमस्टोन आणि सँड आहे, त्याच्यामुळे ते लिक्विड फॉर्म झालं असं कुणाला वाटलं? व्यापाऱ्यांना वाटलं. दिस लेड टू डेव्हलपमेंट ऑफ टेक्निक ऑफ ग्लास प्रोडक्शन. आणि हे डोक्यात ठेवून त्यांनी ग्लास प्रोड्यूस केला मुलांनो. ग्लास इज नॉन क्रिस्टलाइन, हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल. क्रिस्टल नाही आहे, क्रिस्टल डिफरंट आहे, ग्लास डिफरंट आहे. ग्लास इज नॉन क्रिस्टलाइन, हार्ड बट ब्रिटल. हार्ड आहे पण तुटू शकतं, तुटू शकतं. त्याला आपण थोडंसं प्रेशर लावलं की तो तुटू शकतो. हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल फॉर्म्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ सिलिका अँड सिलिकेट. ग्लास कशाने बनतं? मिक्सचर ऑफ सिलिका plus silicate gives you glass. Mixture of silica plus silicate हे काय देतं तुम्हाला? ग्लास देतं. ओके. नाव सिलिका दॅट इज SiO2 टू विच वी रिफर ॲज सँड. जे सँड होतं है ना, त्याच्यात काय होतं? त्याच्यात होतं सिलिका. Depending on the proportion of silica and other components in the glass, there are different type of glass. कुठल्या रेशिओमध्ये सिलिका आणि वेगळे वेगळे अजून कॉम्पोनंट ॲड करून व्हेरायटी बनली आहे. जसं की बोरोसिलिकेट ग्लास,
सोडा लाईम ग्लास, सिलिका ग्लास, अल्कली ग्लास हे टाईप्स आहेत की काय आहे त्या ग्लासच्या कॉम्पोनेंट्स जे आहेत त्याच्यात काय काय आहे. बोरोसिलिकेट, ह्याच्यात बोरोसिल वापरतात है ना, सोडा लाईम. ह्या गोष्टींमध्ये वेगळे वेगळे कॉम्पोनेंट्स ॲड केल्याने वेगळे वेगळे ग्लासचे फॉर्मेशन झालेत. नाव सी, इथे प्रोडक्शन दिलं आहे मुलांनो ग्लासचं. फॉर ग्लास प्रोडक्शन मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. काय काय लागतं ग्लास प्रोडक्शनसाठी? ग्लास प्रोडक्शनसाठी काय काय लागतं? सँड, सोडा, लाईम. सोडा लाईम त्यांनी सेपरेट दिले का मुलांनो? लेट्स सी. हां, सेपरेट आहे. आणि छोटीशी अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. या 4 गोष्टी लागतात आपला ग्लास बनवायला. सँड, सोडा, लाईम आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड छोट्याशा क्वांटिटीमध्ये लागतं. सी, काय दिलं इथे? सँड, जे सिलिकॉन डायऑक्साईड आहे. सँडमध्ये काय असतं मुलांनो? SiO2, सिलिकॉन डायऑक्साईड. सँडमध्ये असतं सिलिकॉन डायऑक्साईड. ते 1700 डिग्री सेल्सिअस, 1700 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतं. सो ॲज टू मेल्ट द मिक्सचर ॲट लोअर टेम्परेचर, पीसेस ऑफ डिस्कार्डेड ग्लास आर ॲडेड टू इट. आता 1700 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती जास्त. सो जे सिलिकॉन डायऑक्साईड आहे, जी रेती आहे, ती 1700 डिग्री सेल्सिअसला हीट होते. सो तेवढी टेम्परेचर, खूप जास्त टेम्परेचर होतं म्हणून, आणि त्याला खूप वेळसुद्धा लागेल. सो तुटलेले ग्लासचे पीसेस आहेत ना, जे ऑलरेडी ग्लास एक्झिस्ट करतो, जे बनवलं गेले आहेत आधी, त्या ग्लासचे तुकडे घेऊन आपण त्या सिलिकॉन डायऑक्साईडमध्ये टाकतो आणि त्याच्याने काय होतं, जे मेल्टिंग पॉईंट आहे. सी, so as to melt the mixture at low temperature, pieces of discarded glass are added to it. Due to this, mixture melts at 850 degrees Celsius. जेव्हा तुम्ही त्याच्यात काचाचे तुकडे टाकता तेव्हा 1700 डिग्रीला नाही मेल्ट होते, 850 डिग्रीला मेल्ट होतं. किती? 850 डिग्रीला ते मेल्ट होतं. नाहीतर कशाला मेल्ट झालं असतं? 1700. कशामुळे 850ला मेल्ट होतंय? जेव्हा त्याच्यात आपण ग्लासचे तुकडे टाकतो. सिलिकॉन डायऑक्साईड घ्यायचा, जो किती डिग्रीला मेल्ट होतो? तो होतो 1700 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यात काय करायचं आपल्याला? काचाचे तुकडे टाकायचेत, म्हणजे तो कितीला मेल्ट होणार? 850 डिग्री सेल्सिअसला. Once all the ingredient of mixture are liquefied, it is heated up to 15 degree. जेव्हा सगळ्या गोष्टी हीट होतात प्रॉपरली, सगळ्या गोष्टी मिक्स होतात प्रॉपरली, मग त्याला 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत न्यायचं. मग त्याला 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत न्यायचं आणि लगेच कूल डाऊन करायचं. आणि लगेच कूल डाऊन करायचं. हे मी इरेज करते. ओके, हे झालं तुमचं सिलिकॉन डायऑक्साईड. किती टेम्परेचरला मेल्ट होतं? 1700 डिग्री सेल्सिअस है ना. म्हणून आपण ह्याच्यात काय ॲड करतो? ग्लास पीसेस. म्हणजे ते कितीला मेल्ट होणार मुलांनो? 850 डिग्री सेल्सिअसला. कितीला मेल्ट होणार? 850 डिग्री सेल्सिअस. मग जेव्हा हे प्रॉपरली सगळं मिक्स होतं, सगळं हे प्रॉपरली हीट होऊन मिक्स होतं, तेव्हा आपल्याला तो टेम्परेचर कुठं न्यायचा आहे? 1500 डिग्री सेल्सिअसला. 1500 डिग्री सेल्सिअसला. सो आणि जेव्हा ते टेम्परेचर आपण 1500 डिग्री सेल्सिअसला नेईल, त्यानंतर त्याला इमिडिएटली काय करायचं आहे? कूल डाऊन करायचं आहे. इमिडिएटली कूल डाऊन. हळूहळू कूल डाऊन करायचं आहे का इमिडिएटली? इमिडिएटली. ओके, इमिडिएटली तेव्हा तुम्हाला कूल डाऊन करायचं आहे. ड्यू टू सडन कूलिंग मिक्सचर बिकम होमोजिनियस, अमॉर्फस अँड ट्रान्सपरंट. या सडन कूलिंगमुळं, हळूहळू कूल होऊ दिले का? नाही. सडन कूलिंगमुळं जे मिक्सचर आहे ते ट्रान्सपरंट होतं. होमोजिनियस म्हणजे प्रॉपरली मिक्स होतं, युनिफॉर्म दिसतं, आणि ट्रान्सपरंट आणि अमॉर्फस होऊन जातं. दिस इज कॉल्ड सोडा लाईम ग्लास. हा कुठला ग्लास झाला मग? सोडा लाईम ग्लास. हा कुठला ग्लास झाला मग? सोडा लाईम ग्लास झाला मुलांनो.
कळली प्रोसिजर सोडा लाईम ग्लासची. पहिलं घेतलं सिलिकॉन डायऑक्साईड, जे की होतं कशावर हीट, 1700 डिग्री सेल्सिअसला. मग त्याच्यात आपण कशाचे तुकडे टाकले, काचेचे तुकडे, म्हणून ते कुठं हीट झालं, 850 डिग्रीला. जेव्हा ते युनिफॉर्म झालं, सगळं एकामेकांसोबत मिक्स झालं, तेव्हा आपण टेम्परेचर कितीला वाढवला, 1500 डिग्री सेल्सिअसला आपण टेम्परेचर वाढवला. आणि त्याला काय केलं, लगेच कूल डाऊन केलं, ज्याच्याने एक ट्रान्सपरंट अमॉर्फस आणि होमोजिनियस आपल्याला सबस्टन्स भेटलं, जो होता आपला सोडा लाईम ग्लास. सोडा लाईम ग्लास हा एक टाईप आहे ग्लासचा. ओके, ही प्रोसिजर तुम्हाला येऊ शकते, सो प्लीज गो थ्रू इट. प्रोडक्शन. आता प्रॉपर्टीज बघूयात आपण ग्लासचे. आता काय पाहिजेत आपल्याला, प्रॉपर्टीज पाहिजेत ग्लासचे. फर्स्ट, दिसतंय मुलांना तुम्हाला? येस, आय गेस सो. फर्स्ट काय आहे, ऑन हीटिंग ग्लास बिकम सॉफ्ट अँड कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप. ग्लासला हीट केल्यावर तो काय होतो, सॉफ्ट होतो. तो होतो सॉफ्ट, आणि त्याला आपण मग सॉफ्ट झाल्यामुळं कुठला पण शेप देऊ शकतो. डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंड्स अपॉन इट्स इन्ग्रेडियंट. तो ग्लास किती डेन्स आहे ते कशाने ठरवतो, त्याच्या इन्ग्रेडियंट्सनी. ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट. हळूहळू ते हीट कंडक्ट करतो. ऑन क्विक हिटिंग ऑफ कूल ग्लास और क्विक कूलिंग ऑफ हॉट ग्लास इट क्रॅक्स. हळूहळू ग्लास जे आहे ते हीटला कंडक्ट करतं, हळूहळू हीटला ते कंडक्ट करतं. एकदम तुम्ही अचानक हीट दिली की ते क्रॅक होणारे ग्लास, किंवा एकदम गरम ग्लासला तुम्ही अचानक थंड केलं की तो क्रॅक होणार आहे. हळू स्लो हिटिंगनी तो ग्लास जो आहे तो कंडक्ट करू शकतो. बीइंग ग्लास कुठलं होतं, बीइंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ग्लास इज यूज्ड ॲज इन्सुलेटर. ग्लास इलेक्ट्रिसिटीला पास करू नाही शकत. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून इलेक्ट्रिक अप्लायन्समध्ये इन्सुलेशनला ग्लास वापरतात. Being transparent, most of light passes through glass. If there are oxides of either chromium, vanadium or iron, the glass, large amount of light is absorbed in glass. ग्लास जे आहे ते लाईट ॲब्झॉर्ब नाही करत, बट ते लाईट काय करतं, पास करतं. लाईटला ते पास करतं. बघा काचेच्या गोष्टीतून कधी पण दिसतं की नाही, म्हणजे लाईट येते की नाही. प्रिझम पण बघितलाय ना, ग्लासवाला प्रिझम, त्याच्यातून लाईट पास होते की नाही. सो ग्लास मोस्टली लाईट पास करतो. बट जर त्याच्यात क्रोमियम किंवा वनॅडियम किंवा आयनचे काही सबस्टन्सेस असतील, ऑक्साईड्स असतील, तर मग ग्लास लाईट ॲब्झॉर्ब करतो, नुसता ग्लास नाही. जर त्याच्यात क्रोमियम, वनॅडियम, आयन ऑक्साईड असले तरच लाईट ॲब्झॉर्ब करतो, नाहीतर तो लाईट पास करतो. ओके, हे झाले तुमचे 5 प्रॉपर्टी. व्हॉट इज फर्स्ट, ऑन हिटिंग ग्लास टर्न सॉफ्ट. ग्लास होतो सॉफ्ट, ज्याच्याने आपण त्याला कुठलाही शेप देऊ शकतो. डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंड्स ऑन इट्स इन्ग्रेडियंट्स. ग्लासची डेन्सिटी त्याच्या इन्ग्रेडियंट्सवरती डिपेंड होती. ग्लास स्लो कंडक्टर ऑफ हीट आहे, हळूहळू हीटला कंडक्ट करू शकतं. म्हणून एकदमच जर आपण त्याला गरम केलं किंवा एकदमच जर आपण त्याला कूल केलं तर त्याच्यात क्रॅक्स येऊ शकतात. बीइंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ग्लास इज यूज्ड ॲन इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. इलेक्ट्रिकल अप्लायन्समध्ये आपण ग्लास इन्सुलेशनसाठी वापरतो. वाय, बिकॉज तो इलेक्ट्रिसिटी पास नाही करू शकत आणि लाईटला तो पास करतो. हे होते 5 प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. टाइप्स बघा. सिलिका ग्लास, दिस इज प्रोड्यूस्ड बाय युजिंग सिलिका. सी, सिलिका ग्लास म्हणजे कुठला, त्याच्यात काय आहे, सिलिका. It is items made up of silica glass show minimum expansion on heating. It is not affected by acid or alkali. Due to this, silica glass is used to produce laboratory glassware. जे सिलिका आहे ते हिटिंगनी जास्त एक्सपांड, तुटणं फुटणं जास्त होत नाही हिटिंगमुळं, किंवा ॲसिड्स ॲल्कलीज मिक्स केल्यावर त्या ग्लाससोबत म्हणजे सिलिका जे आहे ते रिॲक्ट होत नाही. म्हणून जे लॅब आहेत, लॅबोरेटरीज आहेत, तिथले जे अप्लायन्सेस आहेत ते कशाने बनतात, ते ग्लासनी बनतात. कुठल्या वाल्या, सिलिका ग्लासनी. बोरोसिलिकेट, बोरोसिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, बोरिक ॲसिड. सँड आणि सोडा तर असतं, ॲडिशनल काय आहे, बोरिक ॲसिड आहे आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड. काय काय आहे, बोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड. कशात, बोरोसिलिकेट ग्लासमध्ये. हेन्स, थांबा एक मिनटं, थोडंसं मोठं करू म्हणजे तुम्हाला दिसेल प्रॉपरली.
Hence, bottle made up of borosilicate glass are used in pharmaceutical. जे आपले काचेच्या बॉटल्या आहेत मेडिकल्समधल्या औषधांच्या, ते कशाने बनवलेत? बोरोसिलिकेट ग्लासमध्ये. ओके, कारण जे मेडिसिन्स आहेत ते बोरोसिलिकेट ग्लासवरती अफेक्ट करत नाही, रिॲक्ट करत नाही. अल्कली सिलिकेट, आता अल्कली म्हणजे काय? सिलिकेट आहे त्याच्यात, आणि अल्कली सिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय heating the mixture of sand and soda. At this glass is soluble in water, called water glass. Alkaline, right? Water is alkaline. So जे वॉटरमध्ये सल्युबल आहे त्याला आपण बोलतो वॉटर ग्लास और अल्कली ग्लास. देन लेड ग्लास. लेड ग्लासमध्ये काय आहे? क्लिअरली लेड आहे, आणि कुठला? लेड ऑक्साईड आहे. being very clear transparent, it is used in manufacturing light bulbs and tubes. जे आपले लाईट आहेत ना, लाईटचे बल्ब्स, लाईटचे ट्यूब्स हे ना कशाने बनलेत? लेड ग्लासनी. का? बिकॉज लेड ग्लास जास्त ट्रान्सपरंट असतो. ऑप्टिकल ग्लास, आपले चष्मे. ऑप्टिकल ग्लास इज प्रोड्यूस्ड फ्रॉम सँड, सोडा, लाइमस्टोन, बेरियम ऑक्साइड अँड बोरॉन. बेरियम ऑक्साइड आणि बोरॉन पण आहे. तुमचे लेन्सेस है ना, तुमचे चष्मा, परत डोळ्यात जे लेन्स घालतो, मायक्रोस्कोप, परत तुमचे फोटोजचे जे लेन्सेस आहेत, आय मीन व्हॉट डू यू से, कॅमेराजचे जे लेन्सेस आहेत, हे सगळे ऑप्टिकल ग्लासेस आहेत. अँड कलर्ड ग्लासेस. सोडा लाईम ग्लास इज कलरलेस सो ॲज टू इम्पार्ट अ डिझायर्ड कलर. ऑक्साईड ऑफ स्पेसिफिक मेटल इज मिक्स्ड. आता कलर पण असतात, ग्लास काय सगळेच ट्रान्सपरंट नसतात. आजकाल किती किती म्हणजे डेकोरेटिव्ह गोष्टी किंवा बॉटल्स पण असे कलरवाले आलेत की नाही, त्याच्यात थोडेसे आपल्याला ऑक्साईड्स मिक्स करायला लागतात कलरसाठी. जसं की फेरस ऑक्साईड इज मिक्स टू गेट ब्लूइश ग्रीन. फेरस ऑक्साईड मिक्स करतो कुठल्या इफेक्टसाठी? ब्लूइश ग्रीन. आणि कॉपर ऑक्साईड कशासाठी? रेड इफेक्टसाठी. ओके. लास्ट इज युअर processed glass. So as to improve the quality and utility, some processing is performed on glass and various type like reinforced glass, plain glass, fiber glass. हे सगळे थोडे जास्त प्रोसेस केलेले ग्लासेस असतात, ज्याच्यात प्लेन ग्लास आला, तुमच्या फायबर मिक्स्ड ग्लास आला, फेन ग्लास आला, ट्रान्सल्युसेंट ग्लास आला. हे सगळे प्रोसेस्ड ग्लास आहेत. सो 7 टाइप्स केलेत. प्लीज गो थ्रू द 7 टाइप्स. कशात काय मिक्स आहे? बोरोसिलिकेटमध्ये काय आहे बाबा? आपल्या बोरोसिलिकेटमध्ये बोरिक ॲसिड आहे, लेड ग्लासमध्ये लेड ऑक्साईड आहे. असे वेगळे वेगळे 7 टाइप्स दिलेले आहेत. दर टाईप करा आणि स्पेसिफिक त्याचे काय काय फंक्शन्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली करू शकता. दिस इज नॉट मच इम्पॉर्टंट, हे फक्त एक्झाम्पल्सला येऊ शकतात. ओके, सो दॅट इज इट अबाउट युअर ग्लास. ह्यासोबत आपण आपला 17वा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. विल मीट इन द नेक्स्ट चॅप्टर. थँक्यू.